12वी विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या गजब मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये. उद्या 12वीचा रिझल्ट आहे, सगळ्यांना माहिती आहे आणि रिझल्ट 1 वाजता डिस्प्ले होत असतो. पण रिझल्ट डिस्प्ले होण्याच्या आधी म्हणजे 1 वाजता समजा 12:59 पासूनच विद्यार्थी ट्राय करत असतात की रिझल्ट चेक करण्यासाठी. तर हा रिझल्ट लवकर दिसत नाही. म्हणजे काय तर लवकर दिसण्यासाठी काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिले बरेच काही यूट्यूबर्स किंवा रील्समध्ये तुम्ही पाहिलं असेल की काही वेबसाईट्स वगैरे दाखवतात. तर विद्यार्थी मित्रांनो, या वेबसाईट्सवरती कुठल्याही वेबसाईटवरती जायचं नाही. कारण की काय होतं की यावेळेस फ्रॉड चालू आहेत. बऱ्याच वेबसाईट तुम्हाला शेअर होतील आणि तुम्ही त्या ठिकाणं टाकताल, माहिती भरताल, पण तुमचा मोबाईलचा ॲक्सेस त्या ठिकाणी जातो. ठीक आहे. त्यामुळे असं कोणतीही वेबसाईट तुम्हाला ट्राय करायची नाही. ही सगळ्यात पहिली गोष्ट सांगतो. कुठंच रिझल्ट दुसरीकडे दिसत नसतो. डिजिलॉकर आणि मेन म्हणजे याच्यावरती दिसत असतो, महाराष्ट्र बोर्डच्या ऑफिशियल म्हणजे ओरिजिनल वेबसाईटवरती. ठीक आहे. पहा, एस-एस-सी बोर्ड आणि एच-एस-सी बोर्ड या ठिकाणं दोन्हीचे रिझल्ट इथंच दिसतात. ठीक आहे. होम पेज स्टुडंट लॉग इन रिझल्टवाल्या सेक्शनमध्ये एच-एस-सीमध्ये एच-एस-सीचा आणि एस-एस-सीमध्ये एच-एस-सीचा. एस-एस-सीचा तर नाही आहे, पण एच-एस-सीचा उद्या या ठिकाणी आता थोड्या वेळाने काउंट टायमर चालू होईल. म्हणजे 12 तास राहिले समजा, 11 तास राहिले, असं तिथं टायमर चालू होतं. ठीक आहे. आणि रिझल्ट डिस्प्ले होतो. पण रिझल्ट पाहण्याच्या टायमिंगला वेबसाईट लोडवर येते. ठीक आहे. तर लोडवर आली तरी काही घाबरायचं कारण नाही. सगळ्यांचा रिझल्ट दिसतो. पण थोड्या वेळानं ट्राय करायचा, म्हणजे सगळे स्टुडंट अर्ध्या तासानंतर रिझल्ट पाहून बसतील. त्यानंतर तुम्ही ट्राय करा. असं काही नाही घाई की लगेच पाहायला पाहिजे. ठीक आहे. आता या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईटची लिंकवर आलं की या ठिकाणी एच-एस-सी रिझल्टवरती क्लिक केलं की या ठिकाणी तुम्हाला टायमर चालू होताना दिसेल थोड्या वेळाने आणि त्यानंतर तुमचा सीट नंबर वगैरे ते टाकून तुमचा रिझल्ट, मदर नेम टाकून तुमचा रिझल्ट चेक करायचा. कसा करायचा हे देखील मी सांगेल. पण विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. रिझल्ट लागल्या तुम्हाला अपडेट येईल आणि कसा करायचा हे पण येईल. आपल्या WhatsApp ग्रुपला जॉइन करा. सी-ई-टी दिलेली असेल तर मग तुम्ही नक्कीच आपल्या सी-ई-टीच्या ग्रुपची लिंक दिलेली आहे. त्या ठिकाणी जा. फार्मसी, पी-सी-एम, पी-सी-बी कोणताही ग्रुप असेल, सगळ्यांसाठी फ्री काउन्सिलिंग आपण देत असतो. तर तो ग्रुप जॉइन करून ठेवा. मागच्या वेळेसच्या विद्यार्थ्यांना आपण फ्री काउन्सिलिंग दिली आणि बऱ्याच विद्यार्थी टॉपच्या कॉलेजेसमध्ये इंजिनिअरिंगला शिकत आहेत. ठीक आहे. कमी पर्सेंट होते तरी पण. तर अशा पद्धतीने आपला चॅनल हा विद्यार्थ्यांना सहकार्य करतं. त्यामुळे आत्ता जा, चॅनलला सबस्क्राईब करा, WhatsApp ग्रुपला जॉइन करा आणि आपलं ॲप डाउनलोड करा. त्या ठिकाणी देखील तुम्हाला बरेचसे अपडेट्स मिळत राहतात. धन्यवाद.